नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण बघणार आहोत दशांश शिफ्टिंग। दशांश हा कोणीकडून कोणीकडे सरकला, डावीकडून उजवीकडे सरकला किंवा उजवीकडून डावीकडे सरकला तर 10च्या घातांकामध्ये कसा बदल होतो यावरचे प्रश्न आपण घेणार आहोत। हे प्रश्न बघा 11वी 12वीच्या मुलांना पण उपयोगाला पडतात आणि जी मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतात अशा मुलांना देखील उपयोगाला पडतात। बघा मित्रांनो, आपण याचं बेसिक पाहू। आता बघा मी तुमच्या समोर प्रश्न मांडतो। 35.4832 बरोबर 35.4832 गुणिले 10चा घातांक x, तर x बरोबर किती। आता बघा दशांश तुमचा डावीकडून उजवीकडे सरकलेला आहे। दशांश दोन प्रकारे सरकत असतो, एक तर डावीकडून उजवीकडे सरकतो किंवा उजवीकडून डावीकडे सरकतो। आता तुमचा दशांश कोणीकडून कोणीकडे सरकलेला आहे बघा, तो होता कुठं 4च्या नंतर आणि आलाय कुठं 3च्या नंतर, म्हणजे डावीकडून उजवीकडे सरकलेला आहे। बघा दशांश कसा शिफ्ट झालेला आहे, डाव्या बाजूकडून उजवीकडे सरकलाय, डाव्या बाजूकडून उजवीकडे सरकलेला आहे। मग अशा वेळेस काय करायचं, 10चा घातांक किती का असणं तो काय घ्यायचा आहे तुम्हाला, किती का असणं म्हणजे जेवढ्या घराने सरकलाय तेवढा काय करायचा, निगेटिव्ह घ्यायचा म्हणजे वजा घ्यायचा। आता किती घराने सरकलाय बघा, तो होता इथं, आपण प्रश्न लिहू 35.4832 आणि तो प्रश्नात दिलाय इथं, म्हणजे बघा इथून इथं सरकला, किती घरांनी सरकला, किती घरांनी सरकलाय, मग जेवढ्या घरांनी सरकलाय तेवढाच 10चा घातांक मायनस घ्यायचा। 3 घरांनी सरकला, 1 2 3, 3 घरांनी सरकला, याचा अर्थ 10चा घातांक वजा 3 म्हणजेच x ची किंमत किती असणार आहे, वजा 3। म्हणजे दशांश जेवढ्या घरांनी शिफ्ट झाला, जेवढ्या घरांनी सरकला, पण कोणीकडून कोणीकडे, डावीकडून उजवीकडे जेवढ्या घरांनी सरकला तेवढा 10चा पॉवर काय करायचा, मायनस घ्यायचा, म्हणजे ती किंमत असणार आहे तुमच्या x ची, x बरोबर किती, -3। आणखीन एक एक्झाम्पल बघू यासारखंच। बघा असं दिलं मी तुम्हाला, आता काय दिलं बघा 0.4834 बरोबर 4834 गुणिले 10चा पॉवर m, तर m बरोबर किती। आता जेवढ्या स्थळानं पुढे सरकला, सेम एक्झाम्पल म्हणजे कसं घेतलेलं आपण बघा, डावीकडून उजवीकडे सरकलाय, या बाजूकडून इकडे सरकलाय, बघा लेफ्ट टू राईट शिफ्ट झालाय, डावीकडून उजवीकडे शिफ्ट झालाय। जेव्हा दशांश डावीकडून उजवीकडे शिफ्ट होतो, किती स्थळानं शिफ्ट झाला, किती घरांनी शिफ्ट झाला, तर बघा आपण किती घरांनी शिफ्ट होणार आहे, इथं दिसणं म्हणजे तो इथं असतो, दिसत नाही, तुम्ही म्हणसाल सर दशांश दिसत नाही म्हणजे तो इथं असतो, तो होता कुठं, इथं, इथून डायरेक्ट इकडे शिफ्ट झाला, किती घरांनी सरकला, 1 2 3 4 घरांनी सरकला, याचाच अर्थ 10चा पॉवर 4 घरांनी मायनस येणार आहे, म्हणजे 10⁻⁻⁴, याचाच अर्थ तुमच्या m ची किंमत किती असणार आहे, -4। फक्त इथं बघायचं तो कोणीकडून कोणीकडे सरकलेला आहे आणि किती घरांनी सरकलेला आहे यावरच आपलं उत्तर निघतं। आणखीन एक एक्झाम्पल पाहू याचं, बघा बघा एक्झाम्पल तुमच्या समोर मांडलेलं आहे मी, काय दिलं आपल्याला 35.42 बरोबर। आता बघा ही एवढी मोठी संख्या दिलेली आहे आपल्याला, एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष 35,42,000 गुणिले 10चा पॉवर n। आता दशांश किती घरांनी शिफ्ट झालेला आहे, किती घरांनी सरकलेला आहे, पर लक्षात ठेवा तो लेफ्ट टू राईटच शिफ्ट झालेला आहे, लेफ्ट टू राईटच शिफ्ट झालेला आहे, डावीकडून उजवीकडे सरकलेला आहे, किती घरांनी सरकलेला आहे, तो ऍक्च्युअल मध्ये संख्या आपल्याकडे अशी आहे, दशांश आहे कुठं बघा, इथं, इथून इकडं इथपर्यंत शिफ्ट झालेला आहे, किती घरांनी सरकलेला आहे, 2 4 5 5 घरांनी सरकलेला आहे, 10चा -5वा घात
याचा अर्थ तुमच्या n बरोबर किती आहे, -5 आहे. म्हणजेच दशांश किती घरांनी सरकतो आणि कोणीकडून कोणीकडे सरकतो यावर आपलं उत्तर निघतं. आता आपण एक्झाम्पल 3-4 पाहिले, कोणीकडून कोणीकडे, डावीकडून उजवीकडे पाहिले. आता पुढचं एक्झाम्पल आपण घेऊ, उजवीकडून डावीकडे कसा शिफ्ट होतो दशांश. बघा पुढचं एक्झाम्पल, उजवीकडून डावीकडे. आता ऍक्च्युअल मध्ये असं आहे, आता बघा दशांश सरकला कोणीकडून कोणीकडे, तो इथं आहे आणि इथून 7च्या नंतर आलाय. म्हणजे बघा आपला प्रश्न कसा आहे, आता इथं आहे दशांश, आता दशांश कोणीकडून कोणीकडे सरकायला आहे, तो 5 पासून इकडे यायला 7च्या नंतर. म्हणजे याचा अर्थ तो आता सरकतो कसा, राईट टू लेफ्ट, उजवीकडून डावीकडे शिफ्ट व्हायलाय. उजवीकडून डावीकडे दशांश शिफ्ट होत आहे, उजवीकडून डावीकडे सरकतो. मग अशा वेळेस काय करायचं, उजवीकडून डावीकडे सरकतो तेव्हा काय करायचं बघा, तेव्हा 10चा घातांक प्लस घ्यायचा, प्लस घ्यायचा. आता कितीने सरकायलाय, किती स्थळानं सरकायलाय, जेवढ्या घरानं सरकतो तेवढेच घर इथं प्लस मध्ये घ्यायचं. किती घरांनी सरकतो, तर इथून इथं यायलाय, याचा अर्थ तो 3 घराने सरकायलाय. म्हणजेच 10⁻³ किती येणार आहे, 3 येणार आहे. 10चा घातांक 3 म्हणजे आपल्या m ची किंमत इथं किती येणार आहे, 3 येणार आहे, ते पण प्लस. मग हे कशावर डिपेंड करायलंय, दशांश कोणीकडून कोणीकडे शिफ्ट व्हायलाय यावर आपलं उत्तर निघत आहे. डावीकडून उजवीकडे सरकतो की उजवीकडून डावीकडे सरकतो यावर आपलं उत्तर निघत आहे. बघा पुढचा प्रश्न घेऊ. बघा दिली संख्या काय आपल्याला, 574 बरोबर 0.000574 इंटू 10⁻⁴x. आता दशांश किती घरांनी शिफ्ट झाला आणि कोणीकडून कोणीकडे शिफ्ट झाला तो दिसत नाही, म्हणजे इथं आहे. आपली संख्या आहे 574, दशांश दिसत नाही म्हणजे कुठं आहे, इथं आहे. तो कोणीकडे शिफ्ट व्हायलाय, तर उजवीकडून डावीकडे शिफ्ट व्हायलाय, इकडे शिफ्ट व्हायलाय. किती घरांना शिफ्ट व्हायलाय, किती घराने शिफ्ट व्हायलाय ते बघायचं. बघा किती घराने शिफ्ट व्हायलाय, तर 1 2 3 4 5 6 घरांनी शिफ्ट व्हायलाय. आणि व्हायलाय कोणीकडून, तो उजवीकडून डावीकडे शिफ्ट व्हायलाय. जेव्हा दशांश उजवीकडून डावीकडे शिफ्ट होतो तेव्हा 10चा घातांक मी तुम्हाला सांगितलं प्लस घ्यायचा. म्हणजेच किती घरांनी सरकायलाय, तर 6 घरांनी सरकायलाय. म्हणजेच 10चा घातांक 6, याचा अर्थ आपल्या x ची किंमत किती असणार आहे, 6 असणार आहे. दशांश कसा सरकतो यावर आपलं उत्तर डिपेंड करतं. आता आणखीन एक एक्झाम्पल पाहूया. चला m ची किंमत काढायची. आता बघा आपली संख्या काय दिलेली आहे आपल्याला, 4800. आता प्रश्न तुम्हाला इथेच कन्फ्यूज करतात, दशांश दिसत नाही म्हणजे असतो, जिथं शेवटचा अंक संपतो तेव्हा दशांश असतो आपला, असं गृहीत धरायचं असतं. आता इथून पुढे तो कोणीकडे शिफ्ट व्हायलाय, उजवीकडून डावीकडे चाललाय. किती घरांनी चाललाय, किती घरांनी चाललाय यावर आपलं उत्तर निघतं. किती घरांनी सरकत आहे बघा, इथून इकडे यायला. म्हणजे बघा बघा आता सगळे घरं मोजू आपण. 1 2 3
4 5 6 7 8 9 9 स्थळांनी सरकत आहे. किती घरांनी सरकायलाय? 9 घरांनी सरकायलाय. म्हणजे बघा 9 घरांनी सरकायलाय म्हणजे इथं काय घेणार तुम्ही 10⁻⁻⁹ जेवढ्या घरांनी सर्कल तेवढं घ्यायचं. 10⁻⁻ किती घ्यायचं? -9. तेव्हा आपलं उत्तर करेक्ट येऊन जातं. म्हणजे बघा किती घरांनी शिफ्ट झाला यावर आपलं उत्तर निघतं 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 घरांनी सरकायला आहे म्हणजेच आपल्या यम ची किंमत काय असणार आहे? यम -9. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.